वेलकम टू द शिवतेज कोचिंग क्लासेस. तर आज आपण चॅप्टर चालू करणार आहोत सेकंड नंबरचा, ज्याचं नाव आहे मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ इंटिजर्स. आणि जो तुमच्या टेक्स्टबुकमधला चॅप्टर आहे प्रॅक्टिस सेट आहे, प्रॅक्टिस सेट 8. तर या प्रॅक्टिस सेटमध्ये नेमकं काय दिलेलं आहे आणि तुम्हाला याच्यामध्ये करायचं काय आहे त्याच्याकडे थोडं लक्ष देऊ आपण. यामध्ये तुम्हाला टोटल 8 क्वेश्चन दिलेले आहेत आणि त्या क्वेश्चनला अटेम्प्ट करायचं आहे. पण त्या क्वेश्चनला अटेम्प्ट करण्या अगोदर तुम्हाला काही बेसिक गोष्टीची गरज असते. ते बेसिक गोष्टी कोणत्या, जसं की तुम्हाला प्लस मायनस नेमकं काय असते ते समजणं अगोदर महत्त्वाचं आहे. जसं जर कोणत्या साईन असतील तर या साईनचा अर्थ काय होतो आणि कधी काय केल्याच्या नंतर काय होते. जसं जर करता सेम साईन असतील तर त्याचं आन्सर हे ऑलवेज प्लस असतो. आणि जर डिफरंट साईनमध्ये जर मल्टिप्लिकेशन असेल तर त्याचं जे आन्सर असते ते ऑलवेज मायनसमध्ये असते. जसं प्लस इंटू प्लस प्लस, प्लस इंटू मायनस, प्लस इंटू प्लस प्लस, मायनस इंटू मायनस, ते सुद्धा प्लसच होणार. ठीक आहे, याच्याकडे लक्ष द्या. आता जर मायनस इंटू प्लस असेल तर मायनस, प्लस इंटू मायनस असेल तरी मायनस. म्हणजे त्याचा अर्थ काय, आपण जर याला अजून थोडं जर याला तुम्हाला सोप्या पद्धतीने समजून घ्यायचं झालं तर काय म्हणणार आपण, जर सेम साईन असतील तर त्याचा अर्थ काय होणार, इक्वल टू ऑलवेज काय येणार, प्लस येणार. काय येणार, प्लस येणार. ठीक आहे. आणि जर डिफरंट साईन असतील तर काय होणार रे, इफ देअर इज डिफरंट साईन तर त्याचं आन्सर हे ऑलवेज कसं असणार, मायनसमध्ये. क्लिअर आहे. आय होप हे तुम्हाला सगळं काही क्लिअर असणार आहे. आणि याच्यामध्ये जर नंतर आपल्याला अजून फर्दर जायचं असेल तर तुम्ही काय करणार त्याच्याकडे लक्ष द्या. सेम साईन असतील तर प्लस, डिफरंट साईन असतील तर मायनस, डिफरंट साईन असतील तर मायनस, सेम साईन असतील तर प्लस. आता याच्यामध्ये दुसरा एक प्रश्न येतो की जर करता यांच्यासोबत नंबर असतील तर काय होणार. जसं मी इथं एक एक्झाम्पल घेतलं, समजा -7 + 4, याचा आन्सर काय येणार. याच्यामध्ये सिंपल गोष्ट आहे, इकडे पहा, साईन वेगळे असतात आणि नंबर सोबतचे साईन वेगळे असतात, त्यामध्ये तुम्हाला वेगळी पद्धत असते. जर करता मी हे साईन घेतले तर त्यामध्ये मी तुम्हाला 2 रूल देत आहे. जर दोन्ही साईन डिफरंट असतील, तर चला पहा, याच्यामध्ये मी तुम्हाला इथं रूल लिहून देत होतो. इफ बोथ द साईन आर डिफरंट then subtract a smaller digit from the larger and give sign to your answer of larger digit. आता लक्ष द्या, मी इथे तुम्हाला एक रूल लिहून दिलेला आहे. त्या रूलचं तुम्ही काय करणार आणि त्याला तुम्ही कोण्या पद्धतीने यूज करणार. ठीक आहे. इथं जो मी तुम्हाला रूल लिहून दिलेला आहे त्या रूलचा अर्थ काय होणार, त्याला करायचं काय, त्याच्याकडे तुम्ही आता लक्ष देऊ शकता. बोथ द साईन आर, इथं लिहिलं आहे, बोथ द साईन आर डिफरंट, देन सबस्ट्रॅक्ट, देन काय करायचं, सबस्ट्रॅक्ट स्मॉलर डिजिट फ्रॉम द लार्जर. इकडे पहा, इथं जे साईन तुम्हाला दिलेले आहेत ते दोन्ही साईन कोणते आहेत, डिफरंट आहेत. तर काय करणार, स्मॉलर नंबर हा लार्जर नंबर मधून मायनस करणार. म्हणजे स्मॉलर नंबर कोणता आहे, 4, किती मधून मायनस करणार, 7 मधून. तर आन्सर काय येणार, 3. आणि त्याच्यानंतर काय, गिव्ह साइन टू युअर आन्सर ऑफ लार्जर डिजिट, म्हणजे लार्जर डिजिटचं साईन द्यायचं आहे. लार्जर डिजिट कोणता आहे, 7, त्याला साईन कोणतं येणार, 7. अजून एक रूल आहे तो, हा तुमचा सेकंड नंबरचा रूल आहे. जर दोन्ही साईन सेम असतील तर काय होणार. If both the sign of number is same, then addition of both number and gives the sign to your answer of larger digit. तर यामध्ये लक्ष द्या. आता जे काही तुम्हाला दिलेलं आहे
याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे त्याच्याकडे थोडं आपण लक्ष देऊ. इफ बोथ द साइन ऑफ नंबर इज सेम, जर दोन्ही नंबरचे साइन हे कसे असतील, सेम असतील, जसं मी इथं लिहिलं -7 किंवा -8 -4 लिहिलेलं आहे. ठीक आहे, -8 आणि -4 जर दोन्ही साइन सेम असतील तर काय होणार, लक्ष द्या. इफ बोथ द साइन ऑफ नंबर इज सेम देन ऍडिशन ऑफ बोथ नंबर्स, त्या नंबरची काय करायची आहे, ऍडिशन म्हणजे 7 + 7 14 अँड गिव्ह साइन टू युअर आन्सर ऑफ लार्जर डिजिट, आणि तुमच्या जे काही आन्सर आहे त्याला कोण्या नंबरचं साइन देणार, लार्जर नंबरचे. लार्जर दोन्ही सेम आहे, कोणत्याही नंबरचे एका साइन द्या. नंतर इथे लिहिलेलं आहे -4 -8 -4, तर यामध्ये काय होणार, दोन्ही नंबर आहेत सेम साइन आहेत, तर अगोदर काय होणार, ऍडिशन होणार. ऍडिशन केल्याच्या नंतर काय होणार, 8 + 4 तुमचा आन्सर काय येणार आहे, 8 + 4 12. व्हेरी गुड. 8 + 4 12 आणि साइन कोण देणार आहे, जो मोठा नंबर असेल त्या नंबरचं साइन, म्हणजे मोठा नंबर कोणता आहे 8 ला साइन काय आहे मायनस, तर यालाही साइन काय येईल मायनस. क्लिअर आहे. तसंच जर करता येईल प्लस जरी असेल तरी तेच होणार. ठीक आहे, जर दोन्ही साइन सारखे असतील तर दोन्ही नंबरचे ऍडिशन होणार आणि मोठ्या नंबरचं साइन येणार. क्लिअर आहे. आय होप हे तुम्हाला क्लिअर असेल. तर याच्या नंतर आपण तुमच्या प्रॅक्टिस सेटमध्ये एंट्री करणार आहोत. तर तुमचा प्रॅक्टिस सेट जो 8 आहे, कोणता प्रॅक्टिस सेट आहे तुमचा, प्रॅक्टिस सेट 8. प्रॅक्टिस सेट 8 मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे त्याच्याकडे थोडं लक्ष देऊ आपण. प्रॅक्टिस सेट 8 मध्ये टोटल तुमचे 8 क्वेश्चन आहेत आणि त्यामध्ये प्लस मायनस आहे आणि मल्टिप्लिकेशनचं प्लस मायनस आहे. त्यामध्ये काय होणार आता लक्ष देऊ आपण. इकडे पहा, तुम्हाला इथं जे काही फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे त्यामध्ये काय दिलेलं आहे, -5 मल्टिप्लाय बाय -7. आताच मी तुम्हाला काय सांगितलं, जर सेम साइन असतील तर प्लस, डिफरंट साइन असतील तर मायनस. -5 मल्टिप्लाय बाय -7 म्हणजेच काय, 7 5 चा 35 मल्टिप्लिकेशन केलं. आता मल्टिप्लिकेशन कशाचं राहिलेलं आहे, हे जे साइन आहेत साइनचं मल्टिप्लिकेशन राहिलेलं आहे. ठीक आहे, तर सेम साइन असतील तर तुमचा आन्सर काय येणार, प्लस येणार. तर याचा आन्सर काय, +35. व्हेरी गुड. त्याच्यानंतर तुम्हाला सेकंड नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे, -9 मल्टिप्लाय बाय 6. 9 6 चा 54. आता इथं काय मायनस आहे आणि इथं काय प्लस आहे, डिफरंट साइन आहे. डिफरंट साइन असतील तर मायनस, आताच रूल लिहून दिले होते ते रूल नोट डाऊन करा आणि त्याला एकदम म्हणजे त्याला पाठच झाले पाहिजेत. ठीक आहे, इथं डिफरंट साइन आहे, डिफरंट साइन म्हणल्याच्या नंतर काय आन्सर येणार, मायनस. व्हेरी गुड, -54 याचा आन्सर. नंतर इथं 9 4 चा 36. डिफरंट साइन आहेत, डिफरंट साइन म्हणल्याच्या नंतर मायनस, हे पण झालं आपलं एक्झाम्पल. तर तुम्हाला नेक्स्ट एक्झाम्पल दिलेला आहे, -8 मल्टिप्लाय बाय -7. -8 मल्टिप्लाय बाय -7. तर -8 मल्टिप्लाय बाय -7 याचा आन्सर काय येणार, 8 7 चा 56. डिफरंट साइन आहे तर मायनस, हे पण आन्सर झालं आपलं. त्याच्यानंतर 124 -124 मल्टिप्लाय बाय -1. 124 1 जा 124. डिफरंट सेम साइन आहेत, सेम साइन असतील तर प्लस, डिफरंट साइन असतील तर मायनस, सेम साइन असतील तर प्लस. इथं सेम साइन आहेत, आन्सर काय येणार, प्लस मध्ये येणार. ठीक आहे, आता राहिलं मल्टिप्लिकेशन. 12 7 चा 84. जर 12 चा टेबल येत नसेल तर 7 चा टेबल 2 पर्यंत म्हणा. 7 2 चा 14. 14 ला 4 कॅरी 1. 7 1 चा 7. 7 + 1 8. 84. नेक्स्ट तुमचा 7 नंबरचा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये काय दिलं आहे, -63 मल्टिप्लाय बाय -7. इकडे बघा, याचं मल्टिप्लिकेशन जे येईल ते तुम्हाला मल्टिप्लिकेशन कसं करायचं आहे ते चांगल्या प्रकारे माहिती आहे. पण इथे यांचे साइन कसे आहेत, सेम आहेत. राहिला प्रश्न मल्टिप्लिकेशनचा, तर यांचं मल्टिप्लिकेशन करा. 7 3 चा 21. 21 ला 1 कॅरी 2. 6 7 चा 42. 42 + 2 44. आन्सर इज 441 + 441. का, कारण दोन्हीचे साइन कसे आहेत, सेम आहे. जर डिफरंट साइन असतील तर आन्सर कशात येणार, मायनस मध्ये येणार. 15 7 चा 105. तर हा तुमचा होता प्रॅक्टिस सेट 8. प्रॅक्टिस सेट 8. या चॅनलवर तुम्हाला प्रत्येक जो काही सिलेबस आहे, तुम्हाला सिलेबसचा प्रत्येक व्हिडिओ, प्रत्येक प्रॅक्टिस सेट तुम्हाला यावर अवेलेबल असणार आहे. आजच्या लेक्चरसाठी थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड क्लिकिंग दिस व्हिडिओ. थँक्यू व्हेरी मच.